सुरुवातीलाच विजेत्या उमेदवारांचं अभिनंदन. त्यांना शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि वाल गावामध्ये मतपेट्या 3 मतपेट्या आहेत. 2 वसाहतीमधल्या आहेत. निलेश खारकरांनी वाल गावच्या मतपेट्या तपासाव्यात. मग त्यांना अकलाच्या कांजिल्याची किती समजेल त्यांना. वाल गावामध्ये तिन्ही मतपेट्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत आणि ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्ही 356 मतांनी पूर्ण वालच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही अमन मातेला लिडिंगवर आम्ही आघाडीवर आहोत. त्याच्यामुळं निलेश काकासारख्या रामचंद्र ठाकूरांच्या बैलगाडी खाली होणाऱ्या कुत्र्यांनी आमच्यावर टीका न करणं हे योग्य. बघायला गेलं तर त्यांनी अमर म्हात्रे हे आपण महाविकास आघाडीमधून लढत होते. त्यांना पराभव करण्यासाठी इथं स्कूटीहून ती 2 नेते या ठिकाणी फिरत होते. त्या संदर्भात आमचं आजही त्यांना चॅलेंज आहे. निलेश खारकर असतील, कोणी असतील, त्यांनी रामचंद्र ठाकूरच्या कुरड्या फेकून आमच्यासोबत मैदानात यावं. हिंमत असेल तुम्ही रामचंद्र ठाकूरच्या कुरड्या फेकून आमच्यासोबत यावं. मग तुम्हाला आमचा बाणा काय आम्ही दाखवतो. पैशाच्या जेव्हा तुम्ही निवडून आलाही असाल, परंतु आम्ही शिवछत्रपतीच्या विचारांचे वारसदार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अनेक लढाया हरले, पण त्यांनी कधी लाचारी पत्करली नाही. आम्ही पळून जाऊन मारणार नाही, म्हणजे लढवून मारणार आमचं ध्येय आहे. 100% लढणाऱ्याच कधी नाव विकासामध्ये होतो आणि आम्हाला खात्री आहे की अशा पराभवानी खचून न जाता, विजयाचा उन्माद न येता 100% याच्या पुढच्या निवडणूक आम्ही प्रामाणिकपणे लढून जिंकणार. पुण्यामध्ये राजेंद्र पाटील यांनी शेका पक्ष संपवलेला आहे असं त्यांनी निलेश खारकर यांनी सांगितलेलं आहे. त्यावरती काय मत आहे? आमदार महेश भारतीच्या बाजेखालील ठिकाणी आम्हाला अशा प्रकारचे वक्तव्य करावं हे निरर्थक आहे. ज्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये याच्या बापाला सरपंच मी केला होता, हे पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये गेले, परत शेतकरी कामगार पक्षामध्ये आले, परत भाजपमध्ये गेले. या 3-3 4-4 पक्ष सोडणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये एवढंच. काय सांगाल, इलेक्शन झाल्यानंतर जयंत म्हात्रे यांचं एक वक्तव्य होतं की शेका पक्षाला आम्ही भुईसपाट केलं, करके दिखाया, असं एक वक्तव्य होतं. त्याच्याकडे कसं पाहाल? पनवेलमध्ये आम्ही हारलो ही रिअल फॅक्ट आहे. पण जयंत म्हात्रे साहेबांनी आम्ही उरणला स्वीट शॉट मारलाय, संपूर्णपणे उरण जिंकलं, त्यांनी ते पण सांगायला पाहिजे होतं. आणि मी शेतकरी कामगार पक्ष सोडून गेलेल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो, माझी नम्रपणे त्याला विनंती आहे की ज्या शेतकरी कामगार पक्षांनी तुम्हाला नगराध्यक्ष केलेत, तुम्हाला खासदार केलेत, तुम्हाला विरोधी पक्षनेते केलेत, तुम्हाला सरपंच केलेत, जिल्हा मेंबर केलेत, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे का ही पद तुम्हाला लाल बॉटलने दिलेली आहे, तर कृपा करून तुमच्या नावासमोर माझी नगराध्यक्ष, माझी विरोधी पक्षनेते हे पद लावू नका. ही लाल बॉटलची पद आहेत. तुम्हाला खरोखरच अभिमान असेल तर अशा प्रकारची आम्ही दिलेली पदं, माझ्या लाल बॉटलने दिलेली पदं तुम्ही लावू नये अशी माझी तुम्हाला नम्रपणे विनंती आहे. भाई, जनतेतून असं एक संभ्रम आहे की जयंत म्हात्रे ईडीच्या भीतीला घाबरून बीजेपी मध्ये प्रवेश केला, तरी देखील आज त्यांना ईडीची नोटीस येते किंवा ईडीची तपासणी होते. काय याच्याकडे कसं म्हणाल? आता भाजपमधले काही असंतुष्ट आत्म्यांचं जयंत म्हात्रेवर प्रेम उतू चाललं असेल म्हणून त्यांनी केलं असेल. ईडीला शुभेच्छा आमच्या मनापासूनच्या, त्याची कारवाई करावी. धन्यवाद.